गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरासमोर 5 शेणी जाळून सगळ्यात वाईट गोष्टी जाऊ देत अशी प्रार्थना केली जाते. होळीचा नैवेद्य दाखवून तसेच प्रत्येक गल्लीमध्ये, चौकामध्ये होळी पेटवून इडापिडा जाऊ दे अशी होळीकडे प्रार्थना केली जाते. वयोवृद्ध बालचिमुकल्यांनी होळी साजरी केली. डिमगी वाजवून होळी सण साजरा करण्यात आला. इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये, देशामध्ये होळीला रात्रीपासून सुरुवात झाली. होळी म्हटलं की बालचिमुकल्यांची डिमग्या, ताशाचा गजर कानावर पडतो. होळीच्या आधी घरामध्ये, दुकानांमध्ये जाऊन होळी गोळा केली जाते. यातूनच शेणकुटे व लाकडे रचून होळी पेटवली जाते. गल्लीतील व घरावरील वाईट गोष्टी जळून जाऊ देत अशी प्रार्थना केली जाते. यावेळी महिला वर्ग होळीला नैवेद्य दाखवून पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा केली जाते. काहींनी शेणी, लाकडे दान केली आहेत. पण होळी सण प्रत्येक गल्लीमध्ये साजरा केला जातो. बालचिमुकले डिमक्या वाजवून गल्लीमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण करतात. होळीचा उत्साह बालचिमुकल्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. होळीभोवती 5 फेऱ्या मारून बूम मारली जाते. तसेच महिलांनी सुद्धा घरातील वाईट गोष्टी जळून जाऊ देत असा आशीर्वाद होळीकडे मागतात. दरवर्षी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी, दरवाजामध्ये सुद्धा 5 शेणकुटे रचून होळी साजरी केली जाते. होळीच्या सणामध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. कबनूरचा गणेश, मानाचा गणपती व दुर्गामाता चौक यांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. या मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच रस्ते खराब होऊ नयेत असे सोशल मीडियावरती आवाहनही नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत प्रशासनाने केलं आहे. याला मंडळांनी देखील साथ दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उद्या सकाळी धुलीवंदन असल्यामुळे कोणी जबरदस्ती पैसे मागू नयेत, अन्यथा अशांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय.